भिवंडीमध्ये जाऊयात। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, मालेगाव प्रमाणे भिवंडीकडेही निश्चितपणे सर्वांचे लक्ष आहे की भिवंडीत नेमकं काय होणार। मतमोजणी सुरू झाली आहे का आणि भिवंडीचे एकंदरीत चित्र काय आहे? मतमोजणी जर सुरू झालेली आहे। मी सध्या सगळ्यात महत्त्वाच्या एका या मतमोजणी केंद्रावर आहे, ज्या ठिकाणी अनेक दिग्गज उमेदवार या ठिकाणी उभे राहिले। त्यांचे जे निकाल आहेत ते देखील आता अगदी 15 ते 20 मिनिटात कळतील असं या ठिकाणचं एकूण चित्र आहे। जर भाजपचं किंवा शिवसेनेचं एकूण या ठिकाणचं वर्चस्व बघितलं तर शिवसेनेने तितकंसं लक्ष भिवंडीकडे दिलं नाही, कारण की एकही उद्धव ठाकरे यांची सभा या ठिकाणी झाली नव्हती। पण त्याच ठिकाणी भाजपचं जर बघितलं, सीएमची सभा या ठिकाणी झाली होती। सीएम अनेक वेळा या ठिकाणी आले होते, त्याच्यामुळे एकूणच सीएमने खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष या भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे दिलं असं आपल्याला म्हणावं लागेल। त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष हा काँग्रेस आहे, त्यामुळे काँग्रेस आता कितपत आणि किती ठिकाणी निवडून येते या ठिकाणी याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। याच्या आधी जो महापौर होता तो शिवसेनेचा बसला होता, पण त्याला पाठिंबा मात्र काँग्रेसचा होता, त्याचबरोबर कोणार्क आघाडीचा होता। आता मात्र नवीन कोणतं चित्र बघायला मिळतंय का? कोणार्क आघाडी कोणाला या ठिकाणी पाठिंबा देणार, ही सगळी समीकरणं या ठिकाणी आहेत, जी आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे अगदीच 2 ते 3 तासामध्ये आपल्याला समजून जाईल की नेमकं या ठिकाणी आता कोणाचा महापौर बसेल किंवा कोण सत्तेवर येईल। पण सध्या तरी या ठिकाणी भाजपने जास्त लक्ष घातलेलं आहे, त्यामुळे भाजप किती ठिकाणी निवडून येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निश्चितपणे भाजपची कामगिरी कशी राहील भिवंडीमध्ये याकडे निश्चितपणे लक्ष असणार आहे। तुझ्याकडे ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।